लंच टाईममध्ये ऑफिसात दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात. एक मैत्रीण दुसरीला विचारते, काय ग तुझा कालचा दिवस कसा गेला? त्यावर पहिली मैत्रीण म्हणते, काय करणार, घरी गेले, माझा नवरा खूपच अरसिक आहे, तो कामावरून आला, पटकन जेवण केलं आणि झोपून गेला. पहिली मैत्रीण दुसरीला विचारते, तुझा कालचा दिवस कसा गेला? दुसरी मैत्रीण अतिशय रंगवून सांगायला लागते, अगं माझा नवरा खूपच रोमॅन्टिक आहे, तो बाहेरून आला, मला म्हणला चल आज आपण बाहेर जेवायला जाऊ. मग आम्ही हॉटेलात जेवायला गेलो. परत येताना गप्पा मारत रमत गमत अर्धा पाऊण तासांनी घरी आलो. घरी आल्यावर त्याने सगळीकडे मेणबत्त्या आणि पणत्या लावल्या आणि अतिशय छान अशी कॅन्डल लाईट रात्र आम्ही मजेत घालवली. ह्या गप्पा चालू असताना त्याच दोन्ही बायकांच्या नवऱ्यांचे दुसऱ्या ऑफिसामध्ये चाललेला संवाद. पहिला मित्र दुसऱ्याला विचारतो, काय रे काल संध्याकाळी गेल्यावर तुझा दिवस कसा गेला? तो मित्र म्हणतो, अरे मी घरी गेलो, बायकोनी छान स्वयंपाक केलेला होता, तो जेवलो, मी खूप दमलेला असल्यामुळे पटकन झोपून गेलो. तो मित्र दुसऱ्याला विचारतो, तुझा कालचा दिवस कसा गेला? म्हणतो, अरे काय सांगू, कालचा दिवस माझा खूपच वाईट होता. घरी गेलो तर लाईट गेलेली होती, कळलं की लाईटचं बिलच भरायचं राहिलं आहे. मग मी बायकोला म्हणलो की आता अंधारात कुठे स्वयंपाक करते, आपण बाहेर जेवायला जाऊ. आम्ही हॉटेलात बाहेर जेवायला गेलो. ते हॉटेल इतकं महागडं होतं की आमच्याकडचे सगळे पैसेच संपले. येताना रिक्षासाठीही पैसे नव्हते. मग चालत चालत घरी आलो. घरात लाईटच नव्हती, त्यामुळे मेणबत्त्या आणि पणत्या लावायला लागल्या आणि अशीच आमची रात्र गेली. मित्रांनो, तुम्ही कसे जगता ह्याच्यापेक्षा तुम्ही ते कसं मांडता, कसं प्रेझेंट करता ह्याच्यावर इतर लोकांना कळत असतं की तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे. काय मित्रांनो, आवडला का किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या जोडीदाराला शेअर करा. आणि असेच छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असाच पुढचा किस्सा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.